तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण सिंग श्री गणेश उद्योगच्या तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज मी तुम्हाला एक अनोखी जुगाड दाखवणार आहे, जे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो। हा आहे आपला 3चा सोलर पंप इकोझोनचा, याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे। हा आहे आपला शक्ती पंप 5 HP चा, याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे। दोन्ही सोलर आपल्याला चांगली परफॉर्मन्स देत आहे, त्याच्यामुळे आपण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपण दोन्ही सोलर कसे अटॅचमेंट केले। तर तुम्ही बघू शकता, बॅक कॅमेराने दाखवतोय तुम्हाला। हा आहे आपला 5 HP चा शक्तीचा सोलर पंप, आणि हे जे पाणी येत आहे हे आहे 3 HP चे इकोझोनचे सोलर पंप। इथून आपण अटॅचमेंट करून, या साईडनं अटॅचमेंट करून आपण इथपर्यंत सॉकेट त्याचं आणलेलं आहे, आणि इथून आपलं पूर्ण शेतापर्यंत पाणी पोहोचतं। आणि हे नवीन सॉकेट आपण इलेक्ट्रिक मोटरवर जोडलेलं आहे, जे की आपण ज्यावेळेस लाईट असते त्यावेळेस चालू करतो। पण याचा सध्या उपयोग नाही आहे, कारण की याच्यावर कव्हर होऊन जात आहे सोलरवर। पण आता आपण एक नवीन सोलर घेतलेला आहे, इकोझोनचा घेतलेला आहे, शक्तीचा घेतला आहे। पण आपण आणखी एक सोलर घेतला आहे 5 HP चा, ओसवालचा आहे, ओसवालचा। तर कसं आहे मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा, माहिती का कंपनी निवडताना चुकी नाही व्हायला पाहिजे, नाही का। म्हणून तुमचा अनुभव खूप महत्त्वाचा असणार आहे। जय जवान जय किसान। आयडीला फॉलो नसन केलं, फेसबुकला इंस्टाला आपले व्हिडिओ असतात, कामाचे असतात, फॉलो करून ठेवा। तुमचे अनुभव पण शेअर करत चला। तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।